नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना उरलीच नाही। गिरीश महाजनांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यासमोर खरं तर ही टीका केलेली आहे। आपण मोठ्या संख्येमध्ये आम्हाला या ठिकाणी महापालिकेमध्ये सुद्धा निवडून दिलेला आहे, नगरपालिकांमध्ये निवडून दिलेलं आहे। राज्यामध्ये सुद्धा 29 पैकी 23 ठिकाणी भाजपचे महापौर झालेत, राहिलेल्या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे झालेत। मी सांगितल्याप्रमाणे उबाटा फाबाटाचं एक सुद्धा आलं नाही, एक सुद्धा 29 मध्ये। आणि म्हणून मला वाटतं की तुमचा विश्वास आमच्यावर या ठिकाणी आहे, त्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा जाऊ देणार नाही। नाशिकचा कुंभमेळा अतिशय महत्त्वाचा असून महाजनांच्या नेतृत्वाखाली विमानतळाचा विकास होईल। नवीन विश्रामगृहाची कामंही अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे। मंत्री गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विमानतळाचा विकास करण्यात येत आहे। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन विमानतळाची क्षमता ही वाढवली जात आहे। आज रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात साधारण 2200 कोटींची 18 विकास कामे प्रगतीपथात आहेत। द्रुतगती मार्ग इत्यादींची जोडण्याकरता वापरण्यात येणारे सर्व समावेशक प्रमुख रस्ते रुंदीकरण व सुधारण्यासाठी प्रस्तावित केले। तसेच देशाच्या विकासात जैन समाजाचं मोठं योगदान आहे। देशाचा सर्वात जास्त जीडीपी जैन समाज तयार करतो। मुख्यमंत्री फडणवीसांकडून जैन समाजाचं कौतुक करण्यात आले। अभी अभी प्रफुल्ल भाई कह रहे थे, हमारे देश के विकास में हमारे जैन समाज का जो योगदान है, मैं ऐसा मानता हूं कि आज की भाषा में हम लोग जीडीपी में बात करते हैं और देश का सबसे बड़ा जीडीपी ये जैन समाज तैयार करता है। महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर बंद असणार आहे। कुंभमेळ्याच्या तयारीच्या कामांसाठी मंदिर बंदचा निर्णय घेण्यात आलाय। 12 ते 18 फेब्रुवारी पर्यंत मंदिर खरं तर बंद राहील, तर पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झालाय। 2 शाळकरी मुलांना टेम्पोनं धडक दिली। दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे। या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।